ठाणे पोलिसांनी नागरिकांचा हरवलेला चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना परत केलाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते ठाण्यातील नागरिकांना 6,80,00,000 रुपयांचा हा मुद्देमाल परत करण्यात आलाय. नागरिकांचे हरवलेले, गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल, दागिने, रोख रक्कम आणि अन्य वस्तू यांचा यामध्ये समावेश आहे. अनेकदा वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या की पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात येते, परंतु या वस्तू परत मिळतील याची फारशीही आशा नसते. मात्र ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरात दाखल झालेल्या अशा तक्रारींचा छडा लावत या वस्तू हस्तगत केल्या आणि मूळ मालकांना परतही केल्या. पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक या वस्तू मूळ मालकांना परत करण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता, अशा भावना पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी व्यक्त केल्या. ठाणे शहरामध्ये म्हणजे परिमंडळ 1 आणि परिमंडळ 5 असं म्हणून सुमारे 6,80,00,000 रुपयांचा मुद्देमाल आज परत करण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा पोलिसांच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक सप्ताह आपण आयोजित केलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यामध्ये घेतलेले असतात आणि त्यामध्ये हा कार्यक्रम घेतला होता. आणि ज्यावेळी आपण मुद्देमालाचं वाटप करतो त्यावेळी मुद्देमाल हस्तांतरित करतो त्यावेळी ज्यांचा गेलेला असतं माल गेलेला असतो त्यांना परत मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो.